तिच्या कुशीतलं प्रेम भाग 23. सनराईज हॉस्पिटलच्या बाहेर. मुंबईच्या आकाशात सूर्यास्ताच्या नारिंगी किरणांनी रंग उधळले होते आणि उन्हाळ्याच्या उकाड्याने शहराला जणू खुशीत घेतलं होतं. सनराईज हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर अन्वी उभी होती. तिच्या हातात तिचं फाईल प्रियाने रोहनच्या ऑफिसमधून चोरलेली, ज्यात त्याच्या कटाची पोल उघडणारे पुरावे होते. तिच्या डोळ्यात ठाम निर्धार होता, पण मनात एक गडद भीती दबा धरून बसली होती. त्या रात्रीच्या आठवणी तिच्या मनात पुन्हा जाग्या झाल्या. ती अंधारलेली बिल्डिंग, लाल स्कार्फवाली मुलीची थंड नजर आणि अर्जुनचं त्या हॉटेल रूममधलं असहाय वर्तन, ज्याने तिचं आयुष्य कायमचं बदललं. ती स्वतःशीच पुटपुटली, त्या रात्री मी माझं सगळं गमावलं, पण माझ्या मुलांसाठी, आरव आणि आरोहीसाठी मी लढेन. तिच्या खिशातला फोन व्हायब्रेट झाला. अर्जुनचा मेसेज होता. आर्या, मला त्या लाल स्कार्फवाली मुलीचं नाव कळलंय, माया वर्मा. ती बांद्रात राहते. तू मला तिथे भेटू शकतेस का? मला तुझी मदत हवी आहे. अन्वीच्या हृदयाचे ठोके वाढले. माया, त्या नावाने तिच्या मनात त्या रात्रीच्या आठवणी जाग्या झाल्या. ती बिल्डिंग, ती थंड नजर आणि तिच्या हातातला लाल स्कार्फ. तिला माहित होतं की मायाचा त्या रात्रीच्या कटात मोठा सहभाग होता, पण ती अर्जुनला त्याच्याशी एकट्याने सामना करू देणार नव्हती. तिने मेसेजला उत्तर दिलं, अर्जुन, तू सावध राहा. मी तुला रात्री भेटेन, पण एकट्याने मायाला भेटायला जाऊ नको. तिने फोन खिशात ठेवला आणि हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमधून आत शिरली. उद्या सकाळी प्रशासकीय समितीची बैठक होती आणि तिला रोहनच्या कटाचा पर्दाफाश करायचा होता. पण त्याआधी तिला रोहनच्या ऑफिसमध्ये आणखी पुरावे शोधायचे होते. कॉरिडॉरमधील फ्लोरोसंट दिव्यांचा पिवळसर प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता आणि हॉस्पिटलच्या शांत वातावरणात फक्त तिच्या पावलांचा आवाज घुमत होता. ती रोहनच्या ऑफिसजवळ पोहोचली तेव्हा तिला त्याचा ज्युनियर सहाय्यक राहुल दिसला. तो एक फाईल घेऊन घाईघाईने निघाला होता. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते. जणू उन्हाळ्याच्या उकाड्याने आणि कसल्या तरी दबावाने तो अस्वस्थ झाला होता. राहुल, अन्वीने त्याला हाक मारली. तिचा आवाज शांत पण ठाम होता. ही फाईल कुठे नेत आहेस? राहुल क्षणभर थबकला. त्याच्या हातातली फाईल थरथरत होती. डॉक्टर आर्या, ही फक्त काही कागदपत्र आहेत, तो कापऱ्या आवाजात म्हणाला. रोहन सरांनी मला सांगितलं की ही समितीला द्यायची आहेत. अन्वीने त्याच्याकडे संशयाने पाहिलं. तिच्या डोळ्यात एक तीव्र चमक होती. मला ती फाईल दाखव, ती म्हणाली. तिचा आवाज कठोर होता. राहुलने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात भीती आणि गोंधळ स्पष्ट दिसत होता. डॉक्टर, मला माफ करा, पण रोहन सरांनी मला कोणालाही ही फाईल दाखवायला मनाई केली आहे. अन्वीने एक पाऊल पुढे टाकलं. तिचा चेहरा शांत पण धमकीचा होता. राहुल, तुला माहित आहे की मी सत्याच्या बाजूने आहे. सर, तू मला ही फाईल दाखवली नाहीस तर तुला याचे परिणाम भोगावे लागतील. राहुलने क्षणभर विचार केला. त्याच्या कपाळावरचा घाम अधिकच वाढला. मग त्याने फाईल तिच्या हातात दिली. डॉक्टर, मला यात अडकायचं नाही, पण रोहन सरांनी मला सांगितलं की ही फाईल तुमच्या विरोधात पुरावा म्हणून वापरायची आहे. अन्वीने फाईल उघडली आणि तिच्या डोळ्यांसमोर एक धक्कादायक सत्य उघड झालं. त्या फाईलमध्ये तिच्या आयुर्वेदिक औषधांच्या नोंदी बदलल्या होत्या आणि असं दाखवलं होतं की तिच्या उपचारांमुळे कविता शर्माच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम झाला होता. तिच्या हृदयात रागाची लाट उसळली, पण तिने स्वतःला सावरलं. त्या कागदपत्रांवर रोहनच्या सही आणि टिप्पण्या होत्या, ज्यामुळे त्याचा कट स्पष्ट दिसत होता. राहुल, तू हे मला दाखवलंस, यासाठी तुझे आभार, ती म्हणाली. तिचा आवाज शांत पण धारदार होता. आता तू माझ्यासोबत चल. आपण रोहनला त्याच्या कृत्याची किंमत मोजायला लावणार आहोत. राहुलने मान हलवली. त्याच्या चेहऱ्यावर भीती अजूनही दिसत होती. अन्वीने ती फाईल घट्ट पकडली आणि मनात ठरवलं की उद्या सकाळी ती रोहनला त्याच्या कटाची किंमत मोजायला लावेल. पण तिच्या मनात दुसरं एक विचारांचं वादळ घोंघावत होतं. माया, ती लाल स्कार्फवाली मुलगी, जिने अर्जुनला ड्रग्ज दिले होते, त्या रात्रीच्या कटामागे ती एकटीच होती का? आणि तिचा अर्जुनशी वैर काय होतं? अन्वीला माहित होतं की मायाचा त्या रात्रीच्या कटाशी थेट संबंध आहे आणि ती अर्जुनला तिच्या हातातून पुन्हा एकदा फसवू देणार नव्हती. दुसरीकडे अर्जुनच्या स्टुडिओ फ्लॅटमध्ये अर्जुन त्याच्या लॅपटॉप समोर बसला होता. त्याच्या हातात एक जुना फोटो, त्याचा आणि त्याच्या मोठ्या बहिणीचा, अनुजाचा. फोटोत अनुजा हसत होती.
तिचे डोळे आनंदाने चमकत होते. पण आता ती दिल्लीत होती, तिच्या नवऱ्यासोबत. अर्जुनला तिची आठवण येत होती. विशेषतः त्या रात्रीच्या अपराधीपणाने त्याला आतून पोखरलं होतं. त्याला त्या रात्रीच्या घटना स्पष्ट आठवत होत्या. मायाने त्याला त्या अंधाऱ्या बिल्डिंगमध्ये इंजेक्शन दिलं. त्याचं डोकं गरगरलं आणि तो त्या हॉटेल रूममध्ये पोहोचला जिथे अन्वी होती. ड्रग्सच्या नशेत त्याने अन्वीवर बळजबरी केली होती आणि त्या अपराधीपणाने त्याला सतत सतावलं. मी त्या रात्री तुला वाचवू शकलो नाही अन्वी, तो स्वतःशीच पुटपुटला. त्याचा आवाज कापरा होता. आणि आता तू कुठे आहेस मला माहित नाही. त्याला माहित नव्हतं की अन्वी हीच डॉक्टर आर्या आहे, जी त्याला सत्य शोधण्यात मदत करत होती. त्याच्या डोळ्यांसमोर त्या रात्रीचं दृश्य पुन्हा उभं राहिलं. मायाचा लाल स्कार्फ, तिची थंड नजर आणि त्या इंजेक्शनचे टोच. मायाने त्याला जाणीवपूर्वक ड्रग्ज दिलं होतं आणि त्याचं कारण त्याला अजूनही समजलं नव्हतं. त्याने लॅपटॉपवर त्या बिल्डिंगच्या सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास सुरू केला. त्या धूसर प्रतिमेत माया दिसत होती, तिच्या हातात लाल स्कार्फ आणि डोळ्यात एक थंड, कटुता भरलेली नजर. त्याला एका जुन्या मित्राकडून मायाचा पत्ता मिळाला होता. बांद्रा वेस्ट, रोज हिल अपार्टमेंट्स, फ्लॅट नंबर 304. त्याने ठरवलं की तो आज रात्री मायाला भेटायला जाईल, पण त्याला डॉक्टर आर्याची मदत हवी होती. तेवढ्यात त्याच्या फोनवर एक कॉल आला. अनुजाचं नाव स्क्रीनवर चमकलं. अर्जुनने कॉल उचलला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित पसरलं. अनुजा, तू कशी आहेस? तो उत्साहाने म्हणाला, पण त्याच्या आवाजात एक तणाव जाणवत होता. अर्जुन, मी ठीक आहे. अनुजाचा आवाज शांत पण चिंताग्रस्त होता. पण तू ठीक आहेस का? तू मला काल फोनवर असताना सांगितलं की त्या रात्रीबद्दल विचारलंस. पूर्णविराम, त्या कटाबद्दल. तुला अजूनही त्या आठवणी सतावतायत ना? अर्जुनने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या कपाळावर उकाड्याने घामाचे थेंब जमले होते. हो अनुजा, मला त्या मुलीचं नाव कळलंय, माया वर्मा. ती त्या रात्री मला ड्रग्ज देणारी होती आणि मला तिचा पत्ता मिळाला आहे. पण मला भीती वाटते. त्या रात्री मी अन्वीवर जे केलं त्याचं अपराधी पण मला खातंय. अनुजा क्षणभर गप्प बसली आणि मग ती म्हणाली, अर्जुन, तू सावध राहा. आणि तुला जर कोणाची मदत हवी असेल तर मी मुंबईला येऊ शकते. मला तुझी काळजी वाटते. अर्जुनच्या हृदयात एक उबदार भावना निर्माण झाली. अनुजा, तू दिल्लीतच राहा. मी हे हाताळू शकतो. पण तुझं बोलणं मला बळ देतं. ठीक आहे, अनुजा म्हणाली. तिचा आवाज कापरा होता. पण मला काही कळलं तर मी तुला सांगेन. आणि अर्जुन, त्या रात्री तुझी चूक नव्हती. तुला ड्रग्ज देऊन फसवलं गेलं होतं. अर्जुनने डोळे मिटले. त्याच्या मनात त्या रात्रीच्या आठवणी जाग्या झाल्या. ती गल्ली, मायाची थंड नजर आणि अन्वीचं त्या रूममधलं भयभीत चेहरा. थँक्स अनुजा, तो हळूच म्हणाला आणि कॉल ठेवला. त्याने स्वतःला सावरलं आणि ठरवलं की तो मायाला भेटायला जाईल आणि त्या रात्रीच्या कटामागचं सत्य शोधेल. सकाळी सनराइज हॉस्पिटलच्या प्रशासकीय समितीच्या सभागृहात एक तणावपूर्ण वातावरण होतं. रोहन आत्मविश्वासाने बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक कुटील स्मित खेळत होतं. त्याला खात्री होती की त्याने तयार केलेली फाईल, ज्यात अन्वीच्या आयुर्वेदिक उपचारांना बदनाम करणारे बनावट पुरावे होते, समितीला तिच्या विरुद्ध भडकवेल. त्याने आपल्या पांढऱ्या कोटाच्या कॉलरला नीट केलं आणि सभागृहातल्या प्रत्येक सदस्याकडे विजयी नजरेने पाहिलं. पण जेव्हा अन्वी सभागृहात शिरली, तिच्या हातात 2 फाईल्स होत्या, प्रियाने चोरलेली आणि राहुलने दिलेली. तिच्या चेहऱ्यावर एक ठाम निर्धार होता आणि तिच्या डोळ्यांत एक आग धगधगत होती. अन्वीने समितीसमोर उभी राहून शांतपणे बोलायला सुरुवात केली. माननीय समिती, मी डॉक्टर आर्या सेन. आज मी तुमच्यासमोर एक सत्य घेऊन आले आहे. डॉक्टर रोहन कपूर यांनी माझ्या आयुर्वेदिक उपचारांना बदनाम करण्यासाठी कविता शर्माच्या फाईल्समध्ये बदल केले. या 2 फाईल्स त्याचे पुरावे आहेत. तिने फाईल्स उघडल्या आणि बदललेल्या नोंदी समितीसमोर मांडल्या. त्या कागदपत्रांमध्ये रोहनने जाणीवपूर्वक चुकीचे डोस आणि उपचारांचे दुष्परिणाम दाखवले होते. तिने प्रत्येक पान समितीच्या सदस्यांसमोर ठेवलं आणि तिचा आवाज प्रत्येक शब्दासह अधिक ठाम होत गेला. या फाईल्समधील बदल रोहनच्या सही आणि टिप्पण्यांसह स्पष्ट दिसत आहेत. त्याने माझ्या उपचारांना बदनाम करण्याचा आणि माझ्या रुग्णांचा विश्वास तोडण्याचा प्रयत्न केला आहे. सभागृहात एक खळबळ उडाली. रोहनचा चेहरा पांढरा पडला
आणि त्याने तात्काळ उठून विरोध केला. हा सगळा कट आहे. डॉक्टर आर्या स्वतःला वाचवण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप करत आहे. त्याचा आवाज तीव्र होता, पण त्यात एक अस्वस्थता जाणवत होती. त्याने समितीच्या सदस्यांकडे पाहिलं, जणू त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत होता. पण डॉक्टर सानियाने पुढे येऊन अन्वीला पाठिंबा दिला. मी या फाईल्सचा अभ्यास केला आहे आणि यातले बदल स्पष्ट दिसत आहेत, ती म्हणाली. तिचा आवाज शांत पण ठाम होता. रोहनने जाणीवपूर्वक डॉक्टर आर्याच्या उपचारांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल, जो सभागृहाच्या एका कोपऱ्यात उभा होता, पुढे आला. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते आणि त्याचा आवाज कापत होता. मी रोहन सरांचा सहाय्यक आहे. त्यांनी मला या फाईल्स तयार करण्यास सांगितलं आणि त्यात बदल करण्याचे आदेश दिले होते. सभागृहात एक शांतता पसरली आणि सर्वांच्या नजरा रोहनकडे वळल्या. रोहनच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास गायब झाला. त्याने डोळे खाली केले आणि त्याच्या हातातली पेन थरथरत होती. समितीच्या अध्यक्षांनी गंभीर आवाजात सांगितलं, डॉक्टर रोहन कपूर, तुमच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. तुमच्या सर्व कागदपत्रांची आणि कृतींची चौकशी केली जाईल. अन्वीने एक दीर्घ श्वास घेतला. तिच्या मनात एक विजयाची भावना होती, पण ती जाणत होती की रोहन इतक्या सहजासहजी हार मानणार नाही. त्याच्या डोळ्यात एक चमक होती, जणू तो काहीतरी नवीन डाव खेळण्याच्या तयारीत होता. बैठकीनंतर रोहन अन्वीला कॉरिडॉरमध्ये भेटला. त्याच्या डोळ्यात राग आणि अपमान होता. डॉक्टर आर्या, तू जिंकलीस, पण हा खेळ इथेच संपत नाही, तो कुरकुरला. त्याचा आवाज कटुतेने भरला होता. तुझी ही यशाची लाट फार काळ टिकणार नाही. अन्वीने त्याच्याकडे थंड नजरेने पाहिलं. रोहन, तू माझ्या रुग्णांच्या विश्वासाशी खेळलास. आता तुला त्याची किंमत मोजावी लागेल. ती पुढे निघून गेली, पण तिच्या मनात एक शंका होती. रोहनचा हा विरोध फक्त व्यावसायिक आहे, पण मायाचं सत्य तिला सतावत होतं. ती जाणत होती की मायाचा कट अर्जुनशी आणि त्याच्या कुटुंबाशी संबंधित आहे आणि तिला अर्जुनला त्या गडद सत्यापासून वाचवायचं होतं. रात्री बांद्राच्या एका गल्लीत अर्जुन मायाच्या पत्त्यावर पोहोचला होता. बांद्राच्या गजबजलेल्या रस्त्यांवरून तो चालत होता आणि उन्हाळ्याच्या रात्रीच्या उकाड्याने त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. ती एक जुनाट इमारत होती, जिथे रस्त्यावर मंद पिवळ्या दिव्यांचा प्रकाश पडत होता. तो इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर पोहोचला आणि फ्लॅटच्या दारासमोर थबकला. दारावर एक छोटी नेमप्लेट होती, माया वर्मा. अर्जुनच्या हृदयाचे ठोके वाढले. त्याने दार ठोठावलं आणि काही क्षणांनी दार उघडलं गेलं. समोर एक उंच, सडपातळ मुलगी उभी होती. तिचे लांब केस मोकळे सोडलेले आणि तिच्या हातात एक लाल स्कार्फ होता. तिच्या डोळ्यात ती थंड, कटुता भरलेली नजर होती, जी अर्जुनला त्या रात्री आठवत होती. तिचा चेहरा पाहताच त्याच्या मनात त्या रात्रीच्या आठवणी जाग्या झाल्या. ती गल्ली, ती इंजेक्शनची टोच आणि अन्वीचं भयभीत चेहरा. माया, अर्जुनने हळूच विचारलं. त्याचा आवाज कापरा होता. कोण आहेस तू? मायाने संशयाने विचारलं. तिचा आवाज तीक्ष्ण आणि थंड होता. मी अर्जुन. त्या रात्री तू मला त्या इव्हेंटमध्ये भेटली होतीस. तू मला ड्रग्ज दिलंस आणि अर्जुनचा आवाज मावळला. त्याच्या डोळ्यात अपराधीपणा आणि राग मिश्रित होता. तू मला का फसवलंस? मायेच्या चेहऱ्यावर एक क्षणभर भीती दिसली, पण तिने तात्काळ स्वतःला सावरलं. मला काही माहिती नाही तू काय बोलतोय, ती म्हणाली आणि दार बंद करायला गेली. अर्जुनने दार अडवलं. त्याचा राग आता उफाळून येत होता. माया, मला सत्य माहितीये. तू त्या रात्री मला ड्रग्ज दिलंस आणि अन्वी, त्या रात्री मी तिच्यावर जे केलं त्याचं अपराधीपण मला सतावतंय. तू मला का फसवलंस आणि तुझं माझ्याशी वैर काय आहे? मायाने त्याच्याकडे तीव्र नजरेने पाहिलं. अर्जुन, तुला खरंच काही माहिती नाही ना? ती हसली. तिच्या हसण्यात एक कटुता होती. तुझं कुटुंब, तुझ्या वडिलांनी माझ्या कुटुंबाचा नाश केला. तुझ्या वडिलांनी माझ्या वडिलांचं सगळं हिरावलं, आमचं घर, आमची जमीन, आमचा सन्मान. आणि मी त्या रात्री तुझ्याकडून माझा बदला घ्यायचा ठरवलं होतं. अर्जुनच्या डोळ्यात गोंधळ आणि धक्का दिसला. माझ्या वडिलांनी? माया, तू काय बोलतेस? माझ्या वडिलांनी कोणाचंही नुकसान केलं नाही. त्याचा आवाज तीव्र होता, पण त्यात एक अस्वस्थता जाणवत होती. मायाने एक कुटील स्मितहास्य दिलं. तुला खरंच काही माहिती नाही अर्जुन. तुझ्या वडिलांनी माझ्या वडिलांना फसवलं आणि त्यामुळे माझ्या कुटुंबाला रस्त्यावर यावं लागलं.
त्या रात्री मी तुला ड्रग्ज दिलं कारण मला तुझ्याकडून तुझ्या कुटुंबाचा अपमान करवायचा होता, पण तू पळालास. अर्जुनच्या हृदयात एक तीव्र कळ उठली. त्याला त्या रात्रीच्या प्रत्येक क्षणाची आठवण होती. ड्रग्सच्या नशेत त्याचं स्वतःवरचं नियंत्रण सुटलं आणि त्याने अन्वीवर बळजबरी केली. त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. माया, तू मला सत्य सांग, तुझ्या आणि माझ्या कुटुंबात नेमकं काय झालं? मायाने खिडकीकडे पाहिलं. बाहेर सूर्यास्ताचा मंद प्रकाश आता अंधारात मावळत होता. तुला सत्य जाणून घ्यायचं असेल तर तुझ्या बहिणीला विचार अनुजा, तिला सगळं माहिती आहे. अर्जुनच्या डोळ्यात धक्का आणि राग मिश्रित होता. अनुजा, तिचा याच्याशी काय संबंध? मायाने पुन्हा एक कुटील स्मितहास्य दिलं. तू अनुजाला विचार, ती तुला तुझ्या कुटुंबाच्या गडद रहस्याबद्दल सांगेल. ती मागे सरली आणि दार बंद केलं. अर्जुन तिथेच थबकला. त्याच्या मनात प्रश्नांचं वादळ घुमघावत होतं. मायाचं वैर, त्याच्या वडिलांचं कथित कृत्य आणि अनुजाचा यात सहभाग. त्याने ठरवलं की तो अनुजाशी बोलणार आणि मायाच्या वैमनस्यामागचं सत्य शोधणार. त्याच्या मनात अन्वीचा चेहरा पुन्हा उभा राहिला आणि त्याला तिच्याशी झालेल्या अन्यायाचा अपराधी पण पुन्हा जाणवलं. त्याच रात्री अन्वीच्या फ्लॅटमध्ये अन्वी तिच्या बाल्कनीत उभी होती, हातात तीच पितळी मग आणि हर्बल टी. मुंबईच्या रात्रीच्या आकाशात तारे चमकत होते आणि उन्हाळ्याच्या उकाड्याने तिच्या कपाळावर घामाचे थेंब जमा केले होते. तिने तिच्या मुलांचं आरव आणि आरोहीचं चित्र हातात घेतलं आणि त्यांच्याकडे पाहिलं. तुमच्यासाठी मी लढेन, ती हळूच म्हणाली. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. तिच्या मनात त्या रात्रीच्या आठवणी जाग्या झाल्या. ती अंधारलेली गल्ली, मायाची थंड नजर आणि अर्जुनचं त्या रूममधलं असहाय्य वर्तन. त्या रात्री ती स्वतःला वाचवू शकली नव्हती आणि त्यानंतर तिचं आयुष्य कायमचं बदललं. तिने आपली ओळख बदलली, डॉक्टर आर्या सेन बनली आणि तिच्या मुलांना, अर्जुनच्या मुलांना एक नवं आयुष्य दिलं. तिचा फोन व्हायब्रेट झाला. अर्जुनचा कॉल होता. तिने कॉल उचलला. आर्या, मी मायाला भेटलो. अर्जुनचा आवाज तणावपूर्ण होता. ती माझ्याशी वैर बाळगते कारण तिच्या आणि माझ्या कुटुंबात काही जुनी दुश्मनी आहे. आणि तिने अनुजाचं नाव घेतलं. मला तुझी मदत हवी आहे. ती स्वतःशीच पुटपुटली. अर्जुन, तू मला शोधलंस, पण तुला ते कधीच कळणार नाही. तिने स्वतःला सावरलं आणि म्हणाली, ठीक आहे अर्जुन, उद्या आपण भेटू, पण आता घरी जा. रात्र खूप झाली आहे. दुसऱ्या दिवशी अर्जुन त्याच्या फ्लॅटमध्ये कॉफी बनवत होता तेव्हा त्याच्या दारावर टकटक झाली. त्याने दार उघडलं आणि समोर अनुजा उभी होती. तिच्या खांद्यावर एक छोटी बॅग आणि चेहऱ्यावर चिंता. अनुजा, तू इथे काय करतेस? अर्जुनने आश्चर्याने विचारलं. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते. मी तुझ्यासाठी आले अर्जुन, अनुजा म्हणाली. तिचा आवाज भावनांनी भरला होता. तू मला काल रात्री त्या रात्रीबद्दल सांगितलंस आणि मला तुझी काळजी वाटते. मी तुला एकट्याला यात अडकू देणार नाही. अर्जुनने तिला आत बोलावलं आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. अनुजा, तू इथे आलीस याचा मला खूप आधार वाटतोय, पण मला मायाने सांगितलं की तुला आपल्या कुटुंबाच्या गडद रहस्याबद्दल माहिती आहे. ती खरं बोलतेय का? अनुजाच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव आला. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, अर्जुन, मला माहिती आहे की तुला याबद्दल काहीच माहिती नाही, पण आपल्या वडिलांनी, त्यांनी मायाच्या कुटुंबाशी काही चुकीचं केलं होतं. त्यांनी मायाच्या वडिलांची जमीन हडपली आणि त्यामुळे तिचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. अर्जुनच्या डोळ्यात धक्का आणि अविश्वास दिसला. अनुजा, तू काय बोलतेस? बाबांनी असं काही केलं असेल तर मला का सांगितलं नाही? कारण तू तेव्हा लहान होतास, अनुजा म्हणाली. तिचा आवाज कापरा होता. आणि बाबांना तुला यात अडकवायचं नव्हतं, पण मायाला सगळं माहिती आहे आणि ती आपल्या कुटुंबाचा बदला घेते. अर्जुनच्या हृदयात एक तीव्र वेदना उठली. म्हणून तिने मला त्या रात्री ड्रग्ज दिलं आणि अन्वीवर जे झालं त्याचं अपराधी पण मला सतावतंय. अनुजाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. अर्जुन, त्या रात्री तुझी चूक नव्हती. तुला फसवलं गेलं होतं, पण आता आपण मायाला रोखलं पाहिजे, नाही तर ती पुन्हा काहीतरी करेल. अन्वी, अर्जुन आणि अनुजा मायाच्या वैमनस्यामागचं पूर्ण सत्य शोधतील का? रोहनचा अन्वी विरुद्धचा कट कसा पुढे जाईल आणि अन्वीचं सत्य, तीच अन्वी आहे आणि तिची मुलं अर्जुनची आहेत, कधी उघड होईल का? पुढील भागात याचा खुलासा होईल का? उर्वरित कथा पुढील भागात पाहू.
नियतीच्या कुशीतलं प्रेम भाग 24 लवकरच येतो. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. पुढील भागासाठी सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करा. धन्यवाद.